चला सुरू करूया अभ्यास। अरे काय हाय बाय करायची पद्धत आहे की नाही? डायरेक्ट असं आलं की अभ्यास सुरू करायचा आहे ना? ठीक आहे, सॉरी। हाय संपदा। दॅट्स लाईक माय बॉय। काय? काय नाही, अभ्यास सुरू करूयात। ठीक आहे। ते कालचे नोट्स कुठे आहेत? थांब, दुसऱ्या डायरी मध्ये का? बाबा तुम्ही? चला सुरू अभ्यास। हो म्हणजे जस्ट सुरू करतच होतो, पण तुम्ही? कशी प्रगती चालली आहे संपदाच्या अभ्यासात? सगळं नीट चाललंय ना रॉकी? म्हणजे संपदाचा अभ्यास नीट होतोय ना? हो काका, हो चांगला चालू आहे अभ्यास। आणि संपदा तर हुशार आहेच, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही। आणि ते जे काही बाकीचे सब्जेक्ट्स तिला कठीण जात होते ना, ते सुद्धा तिने क्लिअर केलेत। सो चांगली प्रोग्रेस आहे। अरे वा, हे तर फारच उत्तम आहे। म्हणजे आता ही परीक्षा झाली की तू मोकळा होशील। म्हणजे आता गरज नाही पडणार ना संपदाला? हो म्हणजे तसं तर नाही नाही, असं कसं बाबा? म्हणजे आता तर मिड टर्म एक्झाम झाली ना, तर आता अजून फायनल एक्झाम पण बाकी आहे। आणि मिड टर्म मध्ये एवढे चांगले मार्क्स आले ते फक्त रॉकीमुळे। तर फायनल एक्झामला पण मला रॉकीची गरज लागेलच ना? गरज लागेल? हां लागेल। म्हणजे नक्की ना? हां ठीक आहे, ठीक आहे, करा तुम्ही अभ्यास। मी सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं। नाही नाही, नाही, असं काही नाही। करा। संपदा तू काय सांगितलंस त्यांना? काय सांगितलं म्हणजे? हे बघ रॉकी, मला अभ्यास करण्यासाठी तू हवायस। अगं पण संपदा, आता तुझं व्यवस्थित चालू आहे, मग आपण थांबूया ना? एवढा त्रास होतो का रे माझा? हे बघ संपदा, मी एवढंच म्हणत होतो की माझं जे काही काम आहे ते झालंय, म्हणून मग आपण थांबूया। रॉकी, काम जरी झालं असलं तरी आपली मैत्री आहेच ना? मुद्द्याचं बोल दिव्या। नाही मुद्द्याचं काही नाही, असंच म्हटलं। म्हणजे मी ऐकलं शिवानी तुला प्रपोज केलंय म्हणे। मग? नाही मग काही नाही, म्हटलं बोलावं जरा तुझ्याशी, म्हणजे बोलायचं होतं मला तुझ्याशी। का बोलू मी तुझ्याशी? नाही बोलायचं मला तुझ्याशी। आणि एनिवे मी तुला सांगितलं ना, मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये। हो पण तू कधी ऐकूनच घेतलं नाहीस ना माझं। आपण वस्तीत कुठेतरी भेटून बोलूयात का? भेटत तर मी तुला नसतो आणि बोलतही नसतो तुझ्याशी, ओके? हे बघ, तू हे असं सारखं सारखं येऊन जर मला थांबवलंस आणि बोलायचा प्रयत्न केलास माझ्याशी, तर माझा पेशन्सही संपेल आणि मग मी तुला समोर उभंही करणार नाही। आशू पण तू उगाच। तुला कळतंय मी काय म्हणतोय? माझं आयुष्य चांगलं चाललंय, तुझंही आयुष्य चांगलं चाललंय, सो तुझं चालू दे। उगाच इंटरफिअर करायचा प्रयत्न करू नकोस, काहीतरी मध्ये मध्ये बोलायचा प्रयत्न करू नकोस, मला इच्छा नाहीये। परत एकदा सांगतो, तुझं आयुष्य छान आहे, माझंही छान आहे, मला छान जगू दे। वंदे, काय ग, काय झालं? काही नाही हो, आज जर हे असते तर त्यांना शिवानीचं खूप कौतुक वाटलं असतं ना। बघितलं का हो, किती समजूतदार झालीये माझी पोरगी। आई खरं तर मला ना हिची खूप काळजी वाटायची, कसं होईल काय होईल, पण आता बघा ना, तिच्यावर वेळ आल्यावर सगळं कसं सांभाळून घेतलं तिने। आई आई ग शिवानी, खरंच माझी चूक झाली। आई बघा ना, आजवर मी माझ्याच लेकीला ओळखू शकले नाही हो, पण खरं सांगू का शिवानी, मी चुकीची ठरले नाही ह्याचा मला जास्त आनंद आहे। आजपर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागले ना, ह्याचं खूप वाईट वाटतंय मला। वंदे,
पण मी तुला सांगायची का नाही का माझं लेकरू लय समंजस आहे, समजा व्यवस्थित करणार बघ, जबाबदारी पडल्यावर करती का नाही? खरंय हो आई, मीच नाही ओळखू शकले माझ्या लेकीला. आई यार, हे बघ, तुम्ही अशाच दोघी रडणार असाल ना तर मी आता जाऊन पॅन्ट शर्ट घालून येईन ना. नको नको, असं काही करू नकोस. मग तू जशी आहेस ना तशीच खूप छान आहेस. आता डोळे पुसा बरं लगेच हो, आणि हसा छान. नाही रडत बस. जुली कृती गुणी पोर आहे माझं. बापरे, भारी प्रेम होतं चाललंय. काय ग दिव्या, एवढा वेळ कुठे होतीस? दूध आणायला पाठवलं होतं ना तुला, एवढा वेळ लागतो? अगं तुझ्यामुळे जावई बापूंना तसंच पाठवावं लागलं, चहा सुद्धा धड देता आला नाही. मला तर वाटलं होतं का गोट्यातच गेलीस का काय दूध काढायला. हो ग, नाही उशीरच झाला जरा, सॉरी हा मालकीणबाई. आता नी हे काय? हे काय म्हणजे? शिवाच आहे ना माहेर वाशिण फक्त ह्या घरात, तिचेच लाड होतील. शिवा, तुझ्याकडे मोलकरीण हवी असेल ना तर मला सांग, मी सगळी कामं करते. हा, भाजी आणते, दूध आणते, जेवण बनवते. आणि आता तुम्ही तर बिझी आहात ना लाड करण्यात, तर मी करते कामं सगळी. दिव्या